हॅलो अँड वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. सो खूप दिवसांनंतर तुमच्यापर्यंत व्लॉग पोचणार आहे. आय नो खूप दिवस झाले की आमचे व्लॉग्सच येत नाही आहेत आणि त्याचं कारण तुम्हाला कळेलच थोड्या दिवसांमध्ये. आणि अजून एक गोष्ट आहे की बिलकुल ऑफिसमुळे वेळच नाही मिळत आहे आणि एवढा पाऊस असतो त्यामुळे यायला जायला सुद्धा एवढा लेट होतो आम्हाला. ऑफिसला येणं जाणं तर एवढं डिफिकल्ट झालेलं आहे ना. आणि असं झालंय की सॅटर्डे संडे असला की आम्ही असं विचार करतो की आराम करूया, कुठेच जायला नको, काहीच करायला नको. सो त्याच्यामुळे थोडेसे व्लॉग्स लेट होत आहेत आमचे. बट आम्ही कन्सिस्टंटली आता ट्राय करणार आहोत की आता व्लॉग्स टाकू. अँड आजचा दिवस तर जास्त स्पेशल आहे कारण काय आज आम्ही चाललेलो आहे साडी खरेदीसाठी. खूप दिवसांनंतर, म्हणजे मला आठवत नाही मी कधी साडी खरेदी केलेली. मागच्या वर्षी केली असेल, दीदी जेव्हा प्रेग्नेंट होती त्यावेळेला. त्याच्यानंतर आम्ही आय डोंट नो आम्ही गेलो खरे नाही गेलो ना आय गेस. त्यामुळे आम्ही असं गेलोच नाही. आणि आता परत एक रिझन आहे काहीतरी, ते रिझन तुम्हाला कळेलच काही दिवसांमध्ये, ज्याच्यासाठी साडी खरेदी सुद्धा चालू झालेली आहे. आमची खरेदी म्हणजे शॉपिंग चालू झालेली आहे. सो सगळ्यांची शॉपिंग सुरू होणार आहे. सो आज कोण कोण भेटणार आहे आपल्याला? इझी टू गेस आहे तुम्हाला, कारण की बरेच दिवसापासून आम्ही ती गोष्ट करतो आहे. आता म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, निखिलचं घर तयार झालेलं आहे. आता लवकरच काय गोष्टी असणार त्याच्यासाठी आम्ही शॉपिंग करायला सुरू केलेली आहे. तर त्याचे ब्लॉग्स तुम्हाच्यापर्यंत थोड्या थोड्या दिवसांनी पोचतीलच. अँड आज आम्ही निघणार आहोत पेशवाईला जाण्यासाठी, कारण काय प्रत्येक वर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा पेशवाईमध्ये जुलै महिन्यामध्ये मेनली सेल लागतो. म्हणजे पेशवाईच्या पूर्ण सगळ्या ब्रांचेसमध्ये ना, नवी मुंबईच्या फक्त 2च म्हणजे एकाच वेळेला वर्षातनं एकदाच हा सेल लागतो. आणि त्याच्याकडे नॉर्मल ज्या साड्या असतात ना त्या डिस्काउंटेड रेटमध्ये मिळतात. और अदरवाईज तुम्ही जर नॉर्मल दिवशी गेला तर तुम्हाला जी आहे त्या प्राईसवरती साड्या मिळतात. सो आम्ही प्रिफर करतो की अशा टाईममध्ये शॉपिंग करू. सो तुम्हाला सुद्धा आज दाखवतो की काय काय शॉपिंग करणार आहोत, ते काय काय कलेक्शन आहे त्यांच्याकडे, आणि आम्ही कुठल्या साड्या घेतो आहे आणि कोण कोण येणार आहे, कोण कोण साड्यांची शॉपिंग करणार आहे ते. सो स्टे ट्यून. सो आम्ही निघालेलो आहे आणि आमच्यासोबत बघा कोण आहेत. हॅलो, काय हो मम्मी, किती साड्या घ्यायच्या आज? एवढ्या एवढ्या जबरदस्ती आलं त्याचं तोंड बघ. साड्या घ्यायला चाललंय. माझं काय काय मध्ये आपल्या दोघांचं काय काम जबरदस्ती साड्या घ्यायची माझं काय काम. चल. सेकंड रूम मध्ये सेकंड कॉलम. किती घेतल्या? काहीच नाही. तरी बघितलं चालू आहे. आवडतात काय काय, हे मला आवडतं ते सुरेला आवडतं, सुरेला आवडतं ते मला आवडतं. कलेक्शन आहे पण अजून बघायचं बाकी. म्हणजे आम्ही 50% स्टार्ट केलं आहे. तो 50% जेवढं आवडतं तेवढं, त्याच्यानंतर मग 20% वाला डिस्काउंट आहे. बाजूला पहिली
काय समजतं काय तुला त्यातलं? फायनली माझ्या साड्या झाल्यात सिलेक्ट. सो फायनली माझ्या साड्या घेऊन झालेल्या आहे पेशवाईमध्ये. आणि माझं असं झालं की रिच्युअल झालेलं आहे की जुलै महिना आला की पेशवाईमधून साड्या खरेदी करणं मस्ट असतं, कारण का ह्यांच्याकडे फक्त जुलै महिन्यामध्ये सेल असतो. सो 31 जुलैपर्यंत सेल चालू आहे. जर तुम्हाला सुद्धा माझ्या साड्या मी तुम्हाला दाखवेल आल्यानंतर. मी खूप साऱ्या साड्या घेतलेल्या आहेत, जेव्हा नेसेल तेव्हाच रिव्हील करेल. पण खूप छान छान कलेक्शन आहे. सगळ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या अवेलेबल, त्यांच्याकडे वेगवेगळे कलर्स अवेलेबल आहे. सो तुम्हाला जर घ्यायचं असेल, कुठल्या ऑकेजनसाठी घ्यायचं असेल तर नक्की पेशवाईच्या वाशीवाल्या ब्रांचला व्हिजिट करा. खरंच खूप छान छान कलेक्शन अवेलेबल आहे त्यांच्याकडे. अँड आता मी चालले घरी. सो फायनली आम्ही आलेलो आहे घरी. आणि मी तुम्हाला सांगेल तर ऑलमोस्ट 15 ते 20 हजारांची खरेदी करून आलेली आहे. येस, खूप छान छान साड्या मी घेतलेल्या आहेत. आणि कारण पण असंच आहे कारण साड्या घेण्याचं, कारण काय बरेच फंक्शन आहेत पुढे, आता फेस्टिवल्स आहेत. सो त्यासाठी मला खूप दिवसापासून साड्यांची खरेदी करायची होती. आणि फायनली आज तो मुहूर्त लागला. आणि पेशवाईमध्ये म्हणजे मला कलेक्शन एवढं आवडतं ना त्यांच्या साड्यांची क्वालिटी आणि सगळ्याच गोष्टी खूप अप्रतिम असतात त्यांच्या. मेन तर क्वालिटी खूप छान असते साड्यांची. आपण बाकी ठिकाणी बघतो त्यापेक्षा खूप म्हणजे बेस्ट क्वालिटी मला तर वाटते पेशवाईंच्या साड्यांची. आणि पेशवाईमध्ये त्यांच्या 2 ब्रांचेस आहेत ॲक्च्युली. एक नेरुळला ब्रांच आहे, एक वाशीला आहे. आम्ही वाशीवाल्या ब्रांचमध्ये गेलेलो होतो, कारण का लास्ट टाईमसुद्धा आम्ही वाशीवाल्या ब्रांचमधूनच घेतलेल्या. आणि खूप छान छान कलेक्शन आम्हाला भेटलेलं. सो यावेळेससुद्धा खूप छान छान कलेक्शन आहे. 50% जे साड्यांचे डिस्काउंटवाल्या साड्यांचे आहेत त्या साड्या, म्हणजे जर तुम्ही हायर रेंजमध्ये गेल्या 20,000 15,000 तर त्याच्यावरती 50% डिस्काउंटवाल्या साड्या खूप चांगल्या आहेत. पण 20% जे डिस्काउंटवाल्या साड्या आहेत ना त्या तुम्ही जरा मिड रेंजवाल्या आहेत, म्हणजे 5,000 6,000पर्यंत. आणि त्यांच्यावरती 20% डिस्काउंट आहे. सो त्या अराऊंड 2,500-3 हजारापर्यंत मिळतील. सो मी 2-3 साड्या ज्या घेतल्या त्या 2,500-3 हजाराच्या घेतल्या. आणि एकच साडी जी घेतली ती काहीतरी 15,000ची होती. आणि ती 50% डिस्काउंटमध्ये मिळाली आहे मला, जे की खूपच जास्त सुंदर आहे. मला इतकी आवडली आहे ना. आणि खरं सांगू तुम्हाला तर बायकांना साडी शॉपिंग करणं खूपच जास्त आवडतं. आणि त्याच्यामध्ये जर सेल असेल तर वाय नॉट, एक ऐवजी तुम्ही जास्त साड्या घेऊ शकता. कारण काय नॉर्मल डेजमध्ये अशा स्टोर्सला बिलकुलसुद्धा डिस्काउंट नसतं. आणि मान्सूनमध्ये तर ऑलमोस्ट सगळ्याच स्टोर्सला डिस्काउंट येतं. बट माझं फेवरेट पेशवाईचं स्टोर आहे. आणि मी प्रत्येक वर्षी आवर्जून जाते आणि शॉपिंग करून येते. सो तुम्हालासुद्धा जर हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्ही जर कलेक्शन बघितलं असेल, तुम्हालासुद्धा आवडलं असेल तर नक्की व्हिजिट करा पेशवाईच्या शॉपमध्ये. अँड येस, आमचा रेफरन्स नक्की द्या की तुम्ही आमचा व्हिडिओ बघून आलेला आहात म्हणून. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला, मी जे शॉप तुम्हाला रेकमेंड केलेलं आहे ते तुम्हाला कसं वाटलं, त्याचं कलेक्शन कसं वाटलं, जेवढं मी तुम्हाला दाखवू शकले सो ते कसं वाटलं ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अशा प्रकारे आजचा ब्लॉग मी इथे संपवते. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, गुड नाईट अँड कीप स्माइलिंग.